इथपर्यंत मी पोहोचलोय, लक्षात घ्या. आणि मी संघटन संपूर्ण उभं केलंय. हे काय आहे, ही तुमची ताकद आहे, लक्षात घ्या. आज सगळ्यांनी तुम्ही आज आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान का केलं पाहिजे, लक्षात घ्या. तर आज आपल्या दीपकभाईंनी जवळपास 261 कोटी रुपये ह्या विधानसभा मतदारसंघात आणलेले आहेत. तर आज आपल्या पैसे आणल्यानंतर काही लोकांच्या मंडळींचं म्हणणं आहे दीपकभाईंचा प्रवास त्या मतदारसंघात कमी झाला, पण असं नाही. आज त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी होती, लक्षात घ्या मित्रांनो. कारण ते मुंबईचे पालकमंत्री होते आणि मुंबईचे पालकमंत्री असताना मोठा व्याप असतो तिकडे. आज आपला नेता जर मुंबईचा पालकमंत्री होऊ शकतो म्हणजे आपल्याला तो अभिमानाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आज जे खाते होते त्यांच्याकडे, शिक्षण मंत्री होते. आज शिक्षणाबद्दल आपला जी पायाभूत सुविधा आज आपल्याला मुलांना मिळालेली आहे ती कोणाचे दीपकभाईंच्या विचाराने, दीपकभाईंनी जे वेगवेगळे शिक्षणात बदल केले त्यामुळे आपली मुलं आज चांगल्या पद्धतीने शिकत आहेत. आज आपल्या मुलांना पुढचं जे विजन आहे आपल्या देशात, आपला देश आज नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या विजन ठेवलेलं आहे आपल्या देशाची प्रगती, त्यामध्ये हा एक महत्वाचा जो विषय आहे हा शिक्षण आहे, त्या दीपकभाईंनी आज पूर्णपणे आपल्या आज ह्या राज्यामध्ये लागू केलेला आहे. त्यासाठी अनेक आपल्याकडे विकास कामं माझ्याकडून झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज आपल्या 6 वाजता तुम्ही सगळे लोक आलेला आणि सगळे लोक जमलेला. आज आपल्या उमेदवाराचे विचार आणि उमेदवार आपला काय करणार हे आज ऐकण्यासाठी आलेला. मी सर्वांना विनंती करतो, कारण मी हा संपूर्ण आज विधानसभेत फिरत असताना परत मी तुमच्यापर्यंत वारीपर्यंत आज येऊ शकत नाही. म्हणून आज ती मिटिंग आपण एकत्रित घेऊन इकडेच माझी एक विनंती करतो तुम्हाला. मी आज 20 तारीखला म्हणजे आज दीपकभाईंची आज जी धनुष्यबाण निशाणी आहे, आपली महायुतीची धनुष्यबाण निशाणी आहे, त्या धनुष्यबाण निशाणीला मतदान करून सर्वांनी महायुतीचे जे कोण भारतीय जनता पार्टीचे जे कोण कार्यकर्ते असतील, महायुतीचे जे किंवा शिंदे आपल्या शिवसेनेचे जे सर्व पदाधिकारी असतील, आपल्याला एक मत हे करून आज कोणी चढावट न करता आपण एक मत आज मतपेटीत घेऊन आपले सर्व बूथ ह्या मतदारसंघाचे आज आपण जिंकले पाहिजे. ही तुम्हाला विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.